मैदानाच्या आतमध्ये गेले ते दिगंबर गोटंकर. पावस पंचकृषी नावाजलेला असा हा फलंदाज आणि गोलंदाज. दिगंबर स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला असतील ते इथे निरंजन. परवेज 10-15 बॉलांचा रनअप घेऊन राईट आर्म राऊंड विकेट मारा करतायत. आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी परवेज याच्याकडून केली गेली. 4 चेंडू हाताळलेत, 4 धावा खर्च केल्या गेल्या त्या आतापर्यंत परवेज यांच्याकडून. 5वा चेंडू टाकण्यासाठी परवेज सामना करतील तिथे दिगंबर. पुन्हा स्लोवर पद्धतीचा चेंडू हलकेच खेळून चाललाय. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडूकडे क्षेत्ररक्षक जातो. आता मात्र कोणताही धोका पत्करायचा नाही. तो नवलादेवीच्या फलंदाजांना 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 13 धावा. दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू असणारे परवेज सावकरांचा सामना करतील तिथे निरंजन. परवेज चेंडू निरंजनसाठी. सूर्य चेंडू हलकेच खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू येतो. 1 धाव केल्या. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न दिसतोय. सुंदर आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळते ते दिगंबर आणि निरंजन यांच्यामध्ये. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 15 धावा. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नवलादी मेरवी संघाची धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 1 गडी बाद 15 धावा. सरासरी 7.5च्या धावगतीने ते धावा जोडल्या जातात त्या मेरवी संघाकडून. अजून येणारे 3 षटक असणार आहेत. 18 चेंडू बाकी असते. येणारे 18 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे तो नवलादी मेरवी संघाचा. संघातर्फे 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक फेकण्यासाठी येतात ते अमेश सुर्वे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या अमेश यांनी. पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय त्याच्यावरती. 2रं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलंय. स्ट्राईकला असेल ते दिगंबर. अमेश गोलंदाजी मारती 10-12 बॉलांचा रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. सामना करतील ते दिगंबर. शॉर्ट पिच मध्ये चेंडू जोरदार फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू येतोय. बराच काळ चेंडू हवेमध्ये असणार. झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. झेंडू निसटला. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. दणदणकरीत चौकार. दिगंबराच्या बॅटमधून निघतो हा चौकार. दिगंबराच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसावला 6 धावांकरता. या 6 धावांनी धावसंख्येमध्ये झपाट्याने भर पडली. धावसंख्या पोहोचते ती धावपाल करते 25 धावा. पुन्हा एकदा अमेश याचा पुढचा चेंडू. आता मात्र रिव्हर्सचा फटका इथे खेळायचा होता. इथे दिगंबर यांना लागला तर आबाद, नाही तर बरबाद असणारा हा फटका. कोणती धाव मिळणार नाही चेंडूवरती. धावसंख्या स्थिर राहणार आहे ती धावपाल करते 25 धावा. या आधीच्या 2 चेंडूत 1 षटकाने चौकार दिगंबराच्या बॅटमधून निघाला होता. त्यानंतर चांगला कमबॅक करताना दिसतात ते इथे अमेश. पुन्हा सुरेख चेंडू इथे शॉर्ट पिच पद्धत चेंडूचा फटका जोरदार खेळायचा होता अमेश. दिगंबराला मात्र कोणती धाव मिळणार या चेंडूवर देखील.
धावसंख्या झाली ती धावफलकाची 25 धावा. उमेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकला, पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, पंचांकडून दंडित केलं जाते. एक अतिरिक्त धाव जमा होते ती एक अतिरिक्त धाव जमा केली जाते नवनदी मेरवीच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 26 धावा. चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दिगंबर याच्याकडून केली जाते. आतापर्यंत एक षटकार आणि चौकार त्याच्याकडून निघाला. आता मध्ये स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरचा चेंडू मारला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाले या क्षेत्ररक्षकाकडून. मात्र एक धाव रोखू शकलेलं नाहीये. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 27 धावा. तिसरं षटक आतापर्यंत प्रगतीपथावरती येते. उमेश सूर्य यांचं सामना करतील. आता मात्र निरंजन पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, हलकेत खेळून काढला, चेंडू जातो डिक्लेअर स्वरूपात. एका धावेने धावसंख्या होती ती धावफलकावरती 28 धावा. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नवनदी मेरवी संघाची धावसंख्या होती ती धावफलकावरती 1 गडी बाद 28 धावा. पहिल्या षटकांत धावा झाल्या होत्या त्या 8, दुसऱ्या षटकांत धावा झाल्या होत्या त्या 15 आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या त्या मेरवी संघाच्या 28. केतन बॉलरचं नाव आहे, बॉलरचं करतील ते दिगंबर. ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांकडून दंडित केलं. एक अतिरिक्त धाव जमा केली जाते ती मेरवीच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 29 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ इथे सुरू झालाय. पहिले 3 षटक संपले. 3 षटकानंतर धावा जोडल्या गेल्या त्या धावफलकावरती 29. अक्षय आपला पुढचा चेंडू इथे पुन्हा जोरदार फटका पॉईंटच्या डोक्यावरून ते मारला जो दिगंबर. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न असणार आहे. इथे धावबाचा धोका होऊ शकतो. मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावफलकावरती 31 धावा. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत दिगंबर करतोय. एक षटकार आणि चौकार त्याच्याकडून निघालाय. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू होता, फटका देखील जोरदार खेळायचा होता. मात्र बॅट आणि बॉलचा इथे काही संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती आता या षटकामध्ये. अक्षयच्याकडून कोणताही मोठा फटका मारायला दिला जात नाही. तो दिगंबर याला पुन्हा शॉर्ट पिच चेंडूचा जोरदार फटका खेळला. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक धाव तर पूर्ण केली. मात्र चेंडू जाईल डिक्लेरेशन स्वरूपात एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या होते ती धावफलकावरती 32 धावा. चौथं षटक आतापर्यंत प्रगतीपथावर येते अक्षय यांचं. आतापर्यंत अक्षय यांनी 3 चेंडू हाताळलेत, 3 धावा खर्च केल्यात. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. सामना करतील ते दिगंबर. इथून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू निर्धाव जातोय. दिगंबर यांना चेंडू काही समजत नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या इथे स्थिर राहणार आहे ती धावफलकावरती 32 धावा. आता मध्ये स्लोवर पद्धतीचा चेंडू हलकेच खेळून काढला. मिडॉनच्या दिशेला चेंडू गेला. एक धाव पूर्ण केला. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावसंख्या होते ती धावफलकावरती 34 धावा. चांगलं षटक म्हणावं लागेल अक्षयचं. या षटकामध्ये अक्षयाने फक्त 5 धावा खर्च केल्यात, 6 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत अक्षयची. अक्षय पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी दिगंबराला अतिरिक्त फटका मारलाय. दिगंबराने एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. एकच धावेवरती समाधान मानतात ते दिगंबर. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होते ती धावफलकावरती 35 धावा. इथे 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय.
4 षटकाच्या समाप्तीनंतर नवलादेवी मेरवी संघाची धावसंख्या होते तिथे 1 गडी बाद 35 धावा. थँक्यू डीजे. चांगला फटका इथे दिगंबराच्या बॅट मधून पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून इथे षटकार सीमारेषेच्या बाहेर जवळला येतो. दिगंबर गोटनकर यांनी या 6 धावेने धावसंख्येमध्ये झपाट्याने भरणा झाली. धावसंख्या पोहोचली ती धावपाल करती 41 धावा. प्रतीकाचा पुढचा चेंडू दिगंबर फुल टॉप पद्धतीने जोरदार फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर जातो चेंडू. दणदण करत चौकार. चांगला फटका इथे एक्स्ट्रा कव्हरच्या बॅट मधून पाहायला मिळाला. या 4 धावांनी धावसंख्येमध्ये झपाट्याने भर पडली. धावसंख्या पोहोचली ती धावपळ करती 45 धावा. प्रतीक पेरवाणकर हा सामना करतील तिथे दिगंबर. चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये दिसतात ते दिगंबर. पुण्याचा शॉट जोरदार फटका खेळलाय. चेंडू स्कोर लेगच्या दिशेला जातोय. मात्र एकच धाव मिळणार आहे. फटका सुरेख होता. मात्र मैदानाच्या अडचणीमध्ये फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भरणा होते. धावसंख्या पोहोचते ती धावपळ करती 46 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असणारे त्यांचा सामना करतील ते दिगंबर. गोटनकर चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना दिसतात मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत त्याच्याकडून 2 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळालेत. प्रतीक पुन्हा एकदा
गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत ते प्रतीक. 10-15 पर्यंत रन करून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना प्रतीक पेरवणकर. सामना करते ते दिगंबर. आतापर्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी दिगंबराच्याकडून केली गेली. पुन्हा जोरदार फटका, मात्र फटका चुकला. चेंडू बराच कालावधीमध्ये राहणार. झेल होईल का? आता मात्र कोणती चूक केली जात नाही या क्षेत्ररक्षकाकडून. इथे झेल बाधत होते दिगंबर. दुसरा गडी बाधत होते मोरबी संघाला दिगंबर गोटनकर. इनॅट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये चालले ते किशोर कुरतडकर. स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला निरंजन. अखेरचा चेंडू असेल या इनिंग मधील. पाहूया या चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न केला जाईल का किशोर याच्याकडून. आपल्या धावसंख्येला प्रतीक अखेरचा चेंडू सामना करतील ते किशोर.